आत्मवंदन सगळ्यांना. नमस्कार, प्रणाम. खूप स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या सत्रामध्ये. आपल्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तकाचं एक थोडंसं मला आज काही गोष्टी आठवल्या. तुमच्याबरोबर एक गोष्ट त्याच्यातली सांगते. आणि ते पुस्तक असं पुस्तक आहे ना, की ज्या पुस्तकाने सगळे जे आपले ॲपलचे जे फाउंडर स्टीव्ह जॉब्स म्हणा, हे सगळे जी मोठी लोक म्हणतो आपण, यशस्वी लोक आपण त्यांना म्हणतो, जे या मटेरियल लाईफमध्ये, भौतिक जगामध्ये जी लोकांनी काहीतरी एक उंची गाठली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, काहीतरी यश, ज्याला ज्याला आपण म्हणतो की पैशाच्या दृष्टीने. खरं तर यशस्वी होणं ह्याची व्याख्या हे खूप सब्जेक्टिव्ह आहे, की पैसा मिळवला की आपल्याकडे यशस्वी झालं म्हणतात. काही लोकांचे बिझनेस वाढले, काही लोक बिझनेसमध्ये चांगले झालेत, काही लोक नोकरीमध्ये चांगल्या पदाला असले की आपण त्याला यशस्वी म्हणतो. पण माझ्यासाठी इथं आलेला प्रत्येक आत्मा यशस्वी, कारण इथं येऊन, पृथ्वीवर येऊन ह्या मायेमध्ये जगणं, या रोजच्या आव्हानांचा सामना करणं, हेच एक मोठं यश आहे. आणि तुम्ही जर आपले जे मध्ये मी एक इंटरव्ह्यू दिला होता, तुम्हाला पाठवला होता आणि कुपर यांचा, तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की म्हणजे आता त्यांचं जे बोलणं आहे, ते जे सांगतात इंटरव्ह्यूमध्ये, मुलाखतीमध्ये, ते थोडंसं ऊर्जेनी वरच्या लेवलचं सांगतात, कारण त्यांना वेगवेगळे ज्या शक्ती आहेत, डिवाइन ऊर्जा आहेत, त्या त्यांच्याशी कनेक्ट होत असतात आणि त्यानुसार ते मेसेजेस देतात. त्यांचं युट्यूब चॅनल आहे. तुम्हाला लक्षात असेल, असा असा एवढ्या कट असलेल्या त्या थोड्याशा वयस्कर होत्या त्या लेडी. तर त्यांची मुलाखत मी थोडं ऐकवलं पण होतं तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं होतं की येणारं युग कसं असणार आहे पृथ्वीवर, कसं आपण एका गोल्डन एज मध्ये चाललोय. गोल्डन, त्यांच्या पुस्तकाचं नावच आहे द गोल्डन एज असं. म्हणजे की येणारा काळ हा कसा सुवर्ण काळ असणार आहे, ज्याला ब्रह्मकुमारी शिवानी, ज्याला सतयुग म्हणतात. आणि अशा बऱ्याचशा संस्था म्हणतात की आपण सतयुगाकडे चाललोय, सतयुगाची सुरुवात होतीये. कलियुग ऑलरेडी त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम श्वास घेत आहे, असं बरेच लोक म्हणतात. तर त्यांनी त्याच्या त्या मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये कसा बदल होतोय पृथ्वीवर, कशी असणार आहे नवीन पृथ्वी, की जिथं द्वेष, मत्सर ह्या कुणालाच जागा नसणार आहे, आणि लोक त्या एका ऊर्जेमध्ये वर गेलेली असणार आहेत, चेतनेमध्ये, की जिथं लोक फक्त एकमेकांशी प्रेमाने आणि करुणेने वागतील. हे ऐकल्यानंतर असं त्यांचं जेव्हा ऐकत होते तेव्हा खूप विचार येत होते की हा बदल कसा घडेल. तर त्यांनी सांगितलं काही निसर्गतः काही गोष्टी घडतील किंवा काय वगैरे. तर त्यांनी ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मुलाखती दरम्यान आणि त्या पुस्तकामध्ये पण सांगितल्यात, आणि ते पुस्तक जगप्रसिद्ध झालं, नंतर बेस्ट सेलर झालं. अशा पद्धतीचं त्यांची ती मुलाखत आहे. आणि हे करत असतानाच जेव्हा हे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक जेव्हा पहिल्यांदा मी वाचलं, आता मला जसं जसं मला असं वाटतं की हे ऐकावं, खूप दिवस झाले, पुन्हा मी त्याची ऑडिओ लावते आणि ऐकते. तर आपल्या ग्रुपवर पण मी शेअर केलंय. त्यातला एक प्रसंग सांगते छोटासा. योगानंदजी जे आहेत त्याच्यामधले जे ज्यांची ही कथा आहे, ज्यांच्या आयुष्याचा प्रवास तो दिलेला आहे सगळा. तर त्यांचे भाऊ असतात आणि ते म्हणतात की तू वृंदावनला जा, त्यांना म्हणतात. त्यांचं नाव मुकुंद असतं, ज्यांचा हा प्रवास आहे, ज्यांची ही कथा आहे, पुस्तक ज्यांच्यावर लिहिलं गेलेलं आहे, त्यांचं नाव मुकुंद असतं. आणि ते म्हणतात की हे बघ, तू जे म्हणतोयस ना की तुझा देवावर किती विश्वास आहे किंवा काय, लहान असतात ते वयाने, म्हणजे साधारण मला वाटतंय 15-16 वर्षाचं वय असेल. आणि ते म्हणतात जर तसं असेल ना तर तू आज वृंदावनला जा, मी तुला एकही रुपया देणार नाही. आणि तू वृंदावनला जाऊन, तुला काही कंडिशन आहेत, अटी आहेत, की म्हणजे ते असतात बनारसला तेव्हा, जेव्हा ही घटना घडते त्यांच्या आयुष्यात. तर वेगवेगळ्या खूप कथा आहेत, त्यांचं आयुष्य पूर्ण सुंदर आहे त्या पुस्तकामध्ये. एक कथा सांगते. आणि ते म्हणतात की तुला मी काही पैसे देणार नाही, तू जायचं वृंदावनला, कुणालाही तुझ्याकडे पैसे नाहीयेत, तू असा म्हणजे हे तुझं काय हकीकत आहे, तुझी आत्ताची काय परिस्थिती, कुणाला सांगायची नाही. फक्त वृंदावनला मी तुला गाडीची तिकीट देतो, तिथं जायचं, दिवसभर एकही रुपया न घेता. तू म्हणतोस ना की परमात्मा माझा देव आहे, माझ्या ज्याच्यावर विश्वास आहे तो तुला चालवेल. एकही रुपया खिशात न घेता तू तिथं जायचं आणि व्यवस्थित जेवण करून सगळं सगळं तू ते तुझं बघ, आणि तू पुन्हा यायचं वृंदावनला. आणि ज्या वेळेस तू हे करशील, जर तू केलंस तर मी तुझा मोठा भाऊ, मी तुझा शिष्य बनेन, असं त्याला म्हणतात. आणि मग त्यांचा भाऊ असतो मुकुंद, आणि त्यांचा भाऊ जितेंद्र म्हणून. मग त्याला म्हणतात की एक काम कर, तू ह्याच्यासोबत जा, म्हणजे कुणीतरी असावं ह्याच्यावर लक्ष ठेवायला, नाही का, ह्यानी जर समजा चिटिंग करायला नको म्हणून.
म्हणून त्या जितेंद्रला सुद्धा त्यांच्यासोबत पाठवतात. आता हे दोघं ट्रेननी निघणार असतात तेव्हा जे भाऊ असतात त्यांचे, जे त्याला कंडिशन म्हणजे ज्याला त्यांनी सांगितलेलं असतं, ते म्हणतात की मी 1 रुपया फक्त देतो अडी अडचणीला लागला तर, म्हणून मी काय एवढा निष्ठूर नाहीये म्हणतात. आणि 1 रुपया त्याच्याजवळ, त्याच्या त्या दुसरा जो भाऊ असतो जितेंद्र त्याच्याजवळ देतात. मग हे दोघांना वृंदावनची तिकीटं काढून ट्रेनमध्ये बसवतात. हे दोघं ट्रेननी वृंदावनला निघतात. त्याचा जो भाऊ असतो तो त्याला जोरात चिमटी काढतो आणि म्हणतो, अरे बाबा तुझा तो देवावर विश्वास आहे ना, त्या देवाला सांग मला भूक लागली, मला तर आत्ताच भीती वाटायला लागली म्हणतात की कधी मला जेवायला मिळणार. आपण तर निघालोय खरं, पैसे नाहीत काही नाही आपल्याजवळ आणि हे सगळ्या गोष्टी असतात, आणि तू कशाला असं काही पण घेतलंस चॅलेंज, असं आव्हान कशाला असं वगैरे, तुझा देव कुठे, कधी जेवायला मिळणार, असं ते म्हणत असतात जाताना त्याला. आणि चिमटी काढतात जोरात त्याला. थोड्या वेळाने असं होतं की त्यांच्या दोघांच्या समोर दोन गृहस्थ येऊन बसतात. ते म्हणतात त्याला, मुकुंद त्याला म्हणतात जितेंद्रला, की तू असा संशयी आत्मा आहेस, तू काय असं बोलू नको, माझा विश्वास आहे तो सगळं करेल, त्यांनी जन्माला घातलं ना तर तो सगळं आपलं करेल, तो माझ्यासोबत सतत आहे असं म्हणतात माझा ईश्वर. आणि बसतात. तर त्यांच्या समोर दोन माणसं येतात त्या दोघांच्या समोर, आणि त्यांना विचारतात की मुलांनो तुम्ही कुठे चाललायत दोघं जण, तुम्ही काय घरातून पळून निघालायत का, लहान असतं ना वय, असं कुठे काय एकटे कुठे जाताय, चला मी तुम्हाला आमच्या तिथे घेऊन जातो मी तुम्हाला, असं वगैरे म्हणतात. तेव्हा हे त्यांना म्हणतात नको आम्हाला काही गरज नाहीये, म्हणजे ते ते जे मुकुंद असतात ते म्हणतात की नको नको आम्ही कुठे येणार नाहीत तुमच्या बरोबर. आणि सांगायची पण नसती, अट असती ना की सांगायचं नाही आपली परिस्थिती की आपण का चाललोय वगैरे, त्यामुळे ते शांत राहतात. गाडीतून उतरल्यानंतर, रेल्वेमधून उतरल्यानंतर जेव्हा ही दोघं निघायला लागतात तेव्हा ते जे समोर बसलेले दोघं गृहस्थ असतात त्यांचा हात पकडतात आणि त्यांना म्हणतात चला तुम्ही असे एकटे फिरू नका. त्यांना त्या टांग्यामध्ये बसवतात आणि त्यांना एका महालासमोर घेऊन जातात. आता ह्या दोघांना कळत नाही आपण कुठे आलोय म्हणून. तिथे एक गौरीमा म्हणून असती एक बाई आतमध्ये, तिला बोलवतात आणि म्हणतात की हे दोघं आलेत आणि हे दोघांना तुम्ही आत घेऊन जा, त्यांना काय हवं नको ते बघा. तेव्हा गौरीमा म्हणजे त्यांना सांगतात की म्हणतात ते जे राजकुमार येणार होते ना ते तर यायचं कॅन्सल झालं त्यांचं, तर ह्यांना तुम्ही जो काही मान सन्मान द्यायचा आहे, त्यांना काही खाणं पिणं बघा. हे दोघं एकमेकांकडे बघत असतात की असं कोण येणार असतं आणि आपण कसं कुठे जायचं असं करत. या विचारामध्ये म्हणतात ठीक आहे चला जे होतंय ते बघू, म्हणून ते पुढे जातात. तर ती जी बाई असती त्यांना आत घेऊन जाती, बसवती. तो एक मोठा महल असल्यासारखा असतो आणि तिथं बसवती, आणि तिथं खरोखर त्या दिवशी दोन कुणीतरी एक राजघराण्यातली लोक येणार असतात आणि ती यायचं त्यांचं कॅन्सल झालेलं असतं. आता ती येणार आहेत म्हणून त्या घरामध्ये इतके व्यंजन खाण्याचे पदार्थ बनलेले असतात, खूप मस्त स्वयंपाक बनलेला असतो, शाही भोजन म्हणतो ना तसा. आणि ते आले नाहीत आणि हे आले म्हणून ह्या दोघांना बसवलं जातं. त्यांना त्या स्वतः ज्या गौरी मा म्हणून असतात त्या स्वतः त्यांना व्यवस्थित पोटभर समोर बसून खाऊ घालतात. त्यावेळी तो जो त्यांचा भाऊ असतो जो जितेंद्र म्हणून, त्याला खूप रडू म्हणजे त्याला खूप अश्रू म्हणजे येतात की परमात्मा म्हणजे ईश्वर कसा आहे की मला जेवण मिळेल की नाही ह्या शंकेमध्ये असताना अशा प्रकारचं अन्न आज जेवलो आहे की जे मला कधीच मिळालं नाही आजपर्यंत. इतके व्यंजन वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतकं चविष्ट जेवण असतं. आणि त्यावेळेस ते त्यांना म्हणतात त्या मांना की खरोखर तुमचे जे लोक नाही आले ना त्यांनी खूप मोठा त्यांनी मिस केलंय काहीतरी, कारण एवढं सुंदर चविष्ट जेवण बनवलंय, किमान ह्याच्यासाठी तरी त्यांनी यायला पाहिजे होतं असं ते म्हणतात. आणि एक शाही जेवण ते त्यांना त्या दिवशी मिळतं. आणि त्यावेळेस मात्र त्यांच्या भावाला त्याची जाणीव होते की ईश्वर आपल्यासोबत आहे आणि मी ज्या अपेक्षा करत होतो त्याच्यापेक्षा पण सुंदर मला आज जेवण मिळालं. बरं ते सगळं करून निरोप घेऊन ते बाहेर येतात महालाच्या. आणि तिथे एक झाड असतं, त्या उन्हाची वेळ असती खूप, आणि त्यांना आता बनारसला परत जायचं असतं ना, अट असती तशी की तुम्ही तिथं राहून एक दिवस जगून दाखवा तुम्ही बिना पैशाचं, तुमचा ईश्वर असेल तर. आणि मग ते त्या झाडाखाली उभे असतात. उभे असताना एक माणूस तिकडून येतो आणि तो जे योगानंदजी आहेत जे मुकुंद असतात त्यांच्याकडे बघून म्हणतो की तुम्हाला मला एक संधी द्या की मी तुम्हाला थोडं फिरवून आणेन. मग ते म्हणतात नाही आम्ही असं तुझ्याबरोबर कसं येऊ. पण ते म्हणतात मी आज ध्यानाला बसलो असताना मला कृष्णाचं दर्शन झालं आणि त्यामध्ये मला दोन व्यक्ती अशा झाडाखाली उभ्या आहेत, आकृती हे मला दिसलं, आणि त्यामध्ये एक चेहरा तुमचा होता जो मला दिसला ध्यानाला बसल्यानंतर, आणि साक्षात मला भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलं. त्यामुळे मला हे समजलं इथं कुणीतरी आहे आणि म्हणून मी इथं आलो. आणि मग ते त्यांना फिरवतात, त्या दोघांना हे सगळं बोलणं झाल्यानंतर ते फिरवतात आणि ते म्हणतात की तुम्ही माझे गुरु आहात, योगानंदजींना म्हणतात. मग त्यानंतर ते म्हणतात की मी तुला क्रियायोगची दीक्षा देईन, आणि मग ते त्यांचं पुढचं संभाषण होतं.
ते त्यांना घेऊन जातात वगैरे आणि शेवटी त्यांना वृंदावनची 2 तिकीटं त्यांच्या हातामध्ये सॉरी बनारसची 2 तिकीटं काढून त्यांच्या हातामध्ये देतात. आणि नंतर मग हे सगळं करून हे लोकं पुन्हा बनारसला रिटर्न येतात. आणि त्यावेळेस मुकुंद जे असतात योगानंदजी ते म्हणतात सुद्धा, "चल मला ती जागा बघायची जिथं श्रीकृष्णाने लीला केली." मग ते ते बघायला जातात स्थान सगळं. नंतर ते आग्र्याला जाऊन ते ताजमहाल वगैरे बघून तिथून मग पुन्हा ते निघतात त्यांच्या गावी. आणि हा सगळा प्रवास त्याच्यामध्ये एक सुंदर असं दाखवलंय. आणि ते पूर्ण येत असताना जेव्हा पुन्हा योगानंदजी त्यांच्या भावाला जोरात चिमटा घेतात. जेव्हा त्यांनी सुरुवातीला घेतलेलं असतं आणि ते तिथं चिमटा घेतात आणि म्हणतात, "आता तरी पटलं ना तुला?" म्हणतात, की आपला ईश्वर आपल्यासोबत आहे. आणि मग पूर्ण जाईपर्यंत त्यांचा भाऊ फक्त अश्रू ढाळत असतो, की किती प्रेम. म्हणजे जिथं मला जेवायला मिळेल का नाही वाटलं त्या ठिकाणी साक्षात मला शाही भोजनाचा आस्वाद झाला. त्यानंतर मला घ्यायला व्यक्ती आल्या, जे फिरवायला, वृंदावन दाखवायला ती व्यक्ती आली, त्यांच्याबरोबर मी फिरलो. म्हणजे हे सगळं आठवून आणि त्या प्रेमाने ईश्वराच्या, की माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला ईश्वर आहे, हा विश्वास त्यांचा जो असतो योगानंदजींचा, तो त्या विश्वासापोटी कसं त्यांना मिळत गेलं सगळ्या गोष्टी आपोआपच. आणि हे त्याच्यातून मला ऐकताना मी पण खूप ते ऐकताना मी खूप रडू म्हणजे आपोआपच ते भरून येतं, की जेव्हा ते ऐकतो ना आपण किंवा वाचतो त्यावेळेस. आणि तसंच ते झालं. आणि मला असं वाटलं, की हे सगळ्यांबरोबर हा अनुभव सांगावा, की जेव्हा आपण आयुष्यामध्ये अशा गोष्टी अपेक्षा करत असतो, की मला हे मिळेल किंवा मला ते मिळेल का नाही अशी शंका असते आपल्याला. पण जेव्हा आपण पूर्ण विश्वास ठेवतो ना, की होणार म्हणजे होणार, त्याच्यावर विश्वास आहे, माझा ह्या आयुष्याच्या प्रक्रियेवर विश्वास आहे. हे जेव्हा आपण वाक्य विश्वास आहे, आहे आणि ते होणार, ह्याच्यावर जेव्हा आपण भर द्यायला लागतो ना, इकडं फोकस करायला लागतो, तेव्हा त्या गोष्टी आपोआप घडून येतात आणि त्याच्यापेक्षा सुंदर घडतात, ज्याची आपण अपेक्षा केली. त्यामुळं म्हणून गीतेमध्ये असं सांगितलं, की कर्म करणं सोडायचं नाही. तिथं नाही नुसतं आता होते बाबा, तो आहे, मी बसते आता दिवसभर हातात हात धरून. कर्म सुरू ठेवायचे, पण त्याचा रिझल्ट मला काय मिळालं पाहिजे, त्याचं जे फळ असतं ना, म्हणतात ना, फळ की चिंता मत करो, त्याचा अर्थ तसा आहे. कर्म करा, फळची की चिंता करू नका. याचा अर्थ काय, की तुमच्या अपेक्षेपेक्षा सुंदर तुम्हाला मिळेल. त्याच्यापेक्षा छान, ज्याची तुम्ही कल्पना पण नाही केली, ते छान मिळेल. तुम्ही फक्त कर्म करा, की मला आता हे केल्यावर असं मिळेल, हे विचार आपल्याला करायचा नाही. हे तिथं सांगितलंय. लोक त्याचा अर्थ काय घेतात, की फलकी चिंता मत करो म्हणजे कदाचित रिझल्ट एक असा नाहीये. रिझल्ट म्हणजे तो रिझल्ट नाही, त्याच्यापेक्षा सुंदर आपल्याला दिलं जाईल. पण जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने कार्य करतो आणि म्हणतो, की तो आहे द्यायला, फक्त आपण करत राहायचं काम त्याच्यामध्ये, हे त्याच्यामध्ये सांगायचा मूळ हेतू आहे. आणि तोच ह्या अनुभवातून मला नेहमी शिकायला मिळतं, की कसा त्यांनी विश्वास ठेवला आणि ते दाखवून दिलं. जर त्यांच्या भावानी कदाचित आपल्याला राग येईल, की भाऊ असं म्हणला, "जा तुम्ही, मी तुला ₹1 पण देणार नाही, काही पैसे देणार नाही." पण त्यांच्या भावानी तो निर्णय घेतलाय ह्या दोघांना, त्यामुळे त्यांना ते सगळं बघायला मिळालं. आणि जो त्यांचा भाऊ असतो जितेंद्र, त्याचा अजून ईश्वरावरचा विश्वास वाढतो, की खरोखर आपल्यासोबत आहे. आणि आपण उगाचच काळजी करत बसतो, की कसं होईल, काय होईल. हे सगळं जी काळजी म्हणतात ना, ती कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितली, की ही काळजी सोडून द्या. ही काळजी करायचं काम आपलं नाहीये. आपलं फक्त कर्म करायचंय. उठायचं, आपली कामं करायची, चांगली एक बुद्धी ठेवून आपण आपल्या कामाला लागायचं. आपली काळजीच असते, जी त्याच्यामध्ये एनर्जीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करते. की मला सतत काळजी वाटते. मला हेच पाहिजे, हेच पाहिजे. मला ₹100 पाहिजेत. पण देवाने तुमच्यासाठी लाख रुपये तिथं करून ठेवलेत. पण आपण लक्ष कुठं, मला ₹100 पाहिजे, ₹100 पाहिजे. तर हे आपण टाळायचं. ह्या अनुभवातून हे ऐकायला आपल्याला शिकायला मिळतं. जरूर सगळ्यांनी ते पुस्तकाचे ऑडिओ आहे ना, ते अगदी सुंदर आवाजामध्ये, हिंदीमध्ये पण. मराठीत आहे का नाही मला माहीत नाही. पण हिंदीमध्ये आहे. पण अतिशय सुंदर आवाज आहे. शांत असं त्यांनी एक मागं म्युझिक लावलेलं असतं. आणि त्यांची ते ऑटोबायोग्राफी, त्यांचा जो आत्मचरित्र, तर तुम्ही नक्की जरूर, जरूर ऐका. प्रत्येक त्यांच्या कथेतून, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि ह्याच्यामुळे खूप लोकं घडली आहेत. आज एवढी मोठी-मोठी लोकं ज्यांची आपण नावं ऐकतो, ज्यांनी त्यांच्या विश्वामध्ये खूप नाव कमवलंय, अगदी फॉरेन कंट्री. मग कसे योगानंदजींना त्यांचे गुरु असतात ना, ते सांगतात, की "बाबा तू इथं माझ्या आश्रमात राहू नको. तू जा बनारसला पुन्हा आणि कलकत्त्याला जा तू पुन्हा आणि तिथं जाऊन ॲडमिशन घे इंटरनॅशनल कॉलेजमध्ये, चांगल्या महाविद्यालयात, आणि तिथं जाऊन तू पदवी घे. कारण तुला पुढं पाश्चात्य देशात जायचं म्हणजे अमेरिकेत." आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं असतं, त्यांचे युक्तेश्वर त्यांचे गुरु असतात ना, त्यांनी त्यावेळी सांगितलेलं असतं, की कॅलिफोर्नियामध्ये तुझं एक ऑफिस,
अजून एका ठिकाणी लॉस एंजेलिसमध्ये का कुठेतरी एक त्यांचं ऑफिस, अशा त्यांनी त्यावेळेस ते सगळं बघितलेलं असतं आणि त्यांना सांगितलेलं असतं, हे तुझे सगळं तुला निर्माण करायचं आहे अमेरिकेत जाऊन. मग योगानंदजी पुढे गेले अमेरिकेत. तिथं जाऊन त्यांनी क्रियायोग कसा पसरवला लोकांपर्यंत, आणि त्यांचेच क्रियायोग म्हणजे आपले महाअवतार बाबाजी. म्हणजे योगानंदजींच्या गुरूंचे गुरु म्हणजे महाअवतार बाबाजी. असा तो संप्रदाय म्हणजे त्यांचा सगळा आहे पुढे. आणि हे खूप सुंदर त्या पुस्तकातून आपल्याला अतिशय, म्हणजे हे पुस्तक वाचलं ऐकलं तर आपण भारावून जातो, इतकं सुंदर आहे. आणि ज्यांना वेळ नाही वाचायला, ऐका. ऐकणं म्हणजे एक मोठं काम आहे ते ऐकणं. म्हणजे आपल्याला ऐकताना सुद्धा त्या सगळ्या डोळ्यापुढे घडतायत गोष्टी असं दिसतं. ते इतकं सुंदर त्या आपल्याकडे आहेत, त्याचा फायदा घ्या. युट्यूबवर आहे. मी पुन्हा एकदा लिंक शेअर करते आणि नक्की तुम्ही ते जरूर ऐका, आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. ते नुसतं ऐकलं तरी शांत वाटतं मनाला. आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपले डोळे मिटून आपल्या आतमधल्या जगाला आपण आपल्या श्वासांनी जोडले जाऊ. आपल्या पाठीला आराम घेऊन अगदी शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये सगळ्यात आधी आजच्या दिवसासाठी आपण त्या परमपित्याचे, ईश्वराचे आभार मानू. आज जे जे मला शिकायला मिळालंय, बघायला मिळालं, ऐकायला मिळालं, त्या सगळ्यासाठी मी माझे पंचेंद्रिय शरीराचे त्यांचे आभार मानतो. एक आत्मा म्हणून, हे परमात्मा, मी तुझा खूप आभारी आहे. तू मला हे सगळे अनुभव देतोयस, जे घेण्यासाठी मी इथं पृथ्वीवर आहे, त्या मायेमध्ये आहे. पण माझ्या श्वासांनी तरीही मी प्रत्येक क्षणाला तुझ्याशी जोडलेला आहे. मी डोळे जरी मिटले नाहीत दिवसभर, मी ध्यानाला जरी बसले नाही, तरी सुद्धा 2 सेकंद, 1 सेकंद, एक क्षण जरी मी माझ्या श्वासांसोबत एक झालो, लक्ष दिलं, जागृत राहिलो, तरी त्या क्षणामध्ये हे परमात्मा मला तुझं अस्तित्व जाणवतं. तो एक क्षण, 1 सेकंद माझ्या श्वासांसोबतचा म्हणजे मला भगवंताचं रूप, ईश्वराचा आनंद मिळतो. शिवोहम, शिवोहम. निराकार आणि निर्गुण असलेला तोच शिव माझ्या आतमध्ये आता सुरू असलेल्या प्रत्येक माझ्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांसाठी मी किती किती आभार व्यक्त करू तुझे, तितके कमीच आहेत. या सृष्टीचे किती आभार मानू, जी मला अन्न, पाणी, हवा, हे माझं घर लहान मोठं जसं आहे तसं मला आश्रय देतंय आत्ता ह्या क्षणाला. बाहेर पाऊस पडतोय, ऊन आहे, वारा आहे, त्या सगळ्यांपासून मला वाचवतं, सुरक्षित ठेवतं. माझ्या घराच्या प्रत्येक भिंतीचे, विटा, सिमेंट, सगळ्या सगळ्या साहित्याचे मी अनेक आभार मानतो. माझ्या घरात असलेल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सुखसोयी, अगदी ग्लास असेल ज्याच्यातून मी पाणी पितो, ज्याच्यामुळे मी सहजपणे पाणी पिऊ शकतो, बाटली असेल जे पाणी पिण्यासाठी मला मदत करतं.
माझ्या घरातल्या प्लेट्स असतील, ताटं असतील, भांडी सगळ्या प्रकारची, सगळ्यांचे मी आत्ता या क्षणाला आभार मानते. माझ्या घरातला आरसा असेल, इतर सगळं फर्निचर असेल, जे मला किती मदत करतं. ते नसलं असतं तर माझं आयुष्य इतकं सोपं नसतं. माझ्या घरातलं इंटरनेट असेल, मोबाईल असेल, टेक्नॉलॉजी, YouTube, हे Zoom ॲप्लिकेशन, या सगळ्यांचे मी आभार मानते, ज्याच्यामुळं मी जगाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या व्यक्तीला आरामात बोलू शकते. जे काही माझ्याजवळ आहे हे परमात्मा तुझ्या इच्छेनेच आहे. त्यामुळं मला ज्या ज्या वस्तू माझ्या घरात आहेत, त्या सगळ्या प्रिय आहेत. कुठल्या तरी कारणामुळं ते सगळं माझ्या जवळ आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागं कारण आहे ह्याचा माझ्यावर मला मदत करण्यासाठी याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. काही गोष्टी अडचणी असतील माझ्या आयुष्यात आत्ता, त्या सुद्धा मला काहीतरी शिकवतायत. दिवसेंदिवस मला शक्तिशाली बनवतायत. भीती ही माणसाची सगळ्यात मोठा अडथळा आहे, संकट आहे. ते दूर करण्यासाठी मी अनेक प्रसंगांना दिवसभरामध्ये सामोरं जाते. आणि तुझ्यावरचा विश्वास, जीवनावरचा विश्वास माझी भीती पूर्ण घालवून टाकतं. माझ्या स्वतःवर, माझ्या उच्च आत्म्यावर आणि परमात्म्यावर पूर्ण पूर्ण विश्वास आहे. अगदी हृदयापासून आपल्या गुरूंना आठवा, आपल्या इष्टदेवतेला आठवा आणि आभार व्यक्त करा. धन्यवाद म्हणा, प्रणाम करा. जी कुठली भावना आपल्याला येतेय त्यांना प्रेम द्या, थँक्यू म्हणा. काहीतरी कारण आहे, कृपा आहे, आशीर्वाद आहे, म्हणून मी आज जिवंत आहे. ह्या आत्ताच्या क्षणाला मी इथं असण्याचं कारण म्हणजेच परमात्म्याची माझ्यावरची कृपा आहे. माझे श्वास सुरू आहेत, शरीर काम करतंय, म्हणजेच मी काहीतरी अर्थ घेऊन इथं आहे. जे काही माझ्याजवळ आहे, जे काही परमात्म्याने मला दिलंय, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. अगदी हृदयापासून धन्यवाद म्हणते. थँक्यू, आभारी आहे. आपले सुंदर असे सहज कोमल श्वास
लक्ष राहू द्या आपल्या श्वासांवर. दिवसभर आपले श्वास सुरू आहेत, पण आपल्याला जाणीव नसते. आपल्या कामांमुळं, विचारांमुळं आपण खूप विचारांमध्ये असतो. आणि ज्या क्षणाला आपण वर्तमान क्षणामध्ये येतो, विचार थांबवून फक्त आत्ता माझ्या हातात काय आहे, आत्ताच्या क्षणात येतो, श्वासांवर लक्ष देतो, तेव्हा आपण उच्च शक्तीला जोडले जातो, कनेक्ट होतो. आत्ताही सगळं लक्ष आपल्या श्वासांवर देऊन शून्य विचार करायचा प्रयत्न करा. विचारांशी लढायचं नाहीये. आला विचार तर येऊ दे, तो तसाच पुढे निघून जाऊ दे. आपल्या दोन भुवयांच्या मध्ये डोळ्यांसमोर अंधार दिसतोय. इथं आपली दृष्टी आणि श्वासांची जाणीव ह्यामध्ये एक होऊन जा. ह्या शांत क्षणांचा साक्षी बना. तिसरा व्यक्ती आत्ता माझे श्वास बघतोय, कसे आत येत आहेत, कसे जात आहेत. आणि एक तिसरा व्यक्ती लांब उभं राहून श्वासांसोबत विचारही बघतोय, काय विचार येत आहेत. याप्रमाणे तिसरा व्यक्ती बना. ह्या स्थितीतच काही क्षण
शेवटचा 1 मिनिट. हाच ब्रह्मांडाच्या ऊर्जेमध्ये, ह्याच व्हायब्रेशन्समध्ये आपण सगळेजण आभार व्यक्त करत आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश आपले डोळे उघडा. अगदी हृदयापासून आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, आपल्या स्वतःचं शरीर आणि श्वास, यासाठी आभार व्यक्त करा. थँक यू. थँक यू.